6 महिन्यांपूर्वी पंढरपूर शहरातील कुंभार गल्ली येथे 2 मायलेकरांचा निर्घृण खून करण्यात आला होता. या हत्याकांडातील 2 संशयितांना अटक करण्यात आली आहे. हे हत्याकांड कशामुळे घडले याबाबत पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. अटक करण्यात आलेल्यांना 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संपूर्ण राज्याला हादरून सोडणाऱ्या या हत्याकांडामुळे पोलीस प्रशासन प्रचंड अस्वस्थ झाले होते. हे हत्याकांड नेमके कोणत्या कारणामुळे झाले हे अद्याप पोलीस प्रशासनाने गुलदस्त्यात ठेवले आहे. 15 जुलैच्या रात्री पंढरपूर शहरातील कुंभार गल्ली येथे राहत असलेल्या लखन जगताप व त्याची आई सुरेखा जगताप यांची धारदार हत्याराने निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. हत्या करताना आरोपींनी संशय येऊ नये म्हणून त्यांच्या घरातील टीव्ही चोरून नेला होता. याबाबत संजय दादा जगताप यांनी पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केली होती. संपूर्ण राज्याला हादरून सोडणाऱ्या या घटनेचा तपास लागत नसल्यामुळे पंढरपूर शहर व जिल्ह्यात पोलीस प्रशासनाच्या विरोधात संतापाची लाट उसळली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर प्रशांत डगळे यांनी या तपासाची सूत्रे आपल्या हातात घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसात पंढरपूर शहरातील 2 संशयितांना व एका अल्पवयीन विधी संसर्ग बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. हत्याकांडाचे नेमके कारण गुप्त ठेवण्यात आले असल्याने हे हत्याकांड कोणत्या कारणामुळे झाले हे जाणून घेण्यासाठी तपास यंत्रणेकडे शहरवासियांसहित संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. संशयित आरोपी शहरातील नामांकित घराण्यातील व राजकीय वर्तुळाशी निगडीत असल्याचे बोलले जात आहे.